Hi friends, you are watching Learn with Joy with CN Patil YouTube channel. So first of all, I welcome to you all in my YouTube channel. आपण गेल्या 3 भागांपासून 12वीची नॉव्हेल पाहतो आहोत. अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. त्याचा हा पार्ट 4 आणि शेवटचा पार्ट आपण पाहणार आहोत. अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. फिलियास फॉग, पासेपर्ट आउट आणि त्यांच्या मागावर असेल डिटेक्टिव्ह फिक्स. आता फिलियास फॉग आणि पासेपर्ट आउट हे औडाला वाचून कलकत्त्यापर्यंत पोहोचलेले होते. नाउ नेक्स्ट, फिलियास फॉग, औडा and passepartout out arrived in Hong Kong by ship from Calcutta. कलकत्त्याला होते, औडाला त्यांनी वाचवलं. कलकत्त्याहून शिपने ते हाँगकाँगला पोहोचलेत तिघ जण. डिटेक्टिव्ह फिक्स डिड नॉट हॅव अ वॉरंट एट. ही कंटिन्यूड टू चेस. डिटेक्टिव्ह फिक्सला फिलियास फॉगला अटक करायची होती, पण अद्याप त्याच्याकडे वॉरंट नव्हता, अरेस्ट वॉरंट, म्हणून तो अजूनही त्याला फिलियास फॉगला अटक करू शकत नव्हता. अजून त्याने त्याचा पाठलाग सुरूच ठेवला. फिलियास फॉग वॉन्टेड टू लिव्ह हाँगकाँग फॉर योकोहामा इमिडिएटली. आता फिलियास फॉगला हाँगकाँगला पोहोचल्यानंतर हाँगकाँग सोडायचं होतं, पुढे त्याला योकोहामाला जायचं होतं तात्काळ, आणि तो पुढच्या प्रवासाला लागला. ॲट हाँगकाँग, डिटेक्टिव्ह फिक्स गॉट पासेपर्ट आउट ड्रंक and told him that Phileas Fogg was a bank robber. आता या डिटेक्टिव्ह फिक्सने पॅसेपर्ट आउटला अल्कोहोल वगैरे पाजलं, दारू पाजली, आणि त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की फिलियास फॉग, तुझा मालक, हा बँक रॉबर आहे. हे कारण आता खरं होतं की खोटं होतं ते नंतर समजेलच, परंतु फिलियास फॉग अशा प्रकारचा व्यक्ती आहे, बँक रॉबर, असं त्याच्या नोकराला त्याने अल्कोहोल पाजून सांगितलं. पॅसेपर्ट आउट शुड हेल्प अरेस्ट हिम. इट्स ओनर शुड बी स्टॉप्ड इन हाँगकाँग. पॅसेपर्ट आउट डिड नॉट ॲग्री, but because he continued to drink alcohol, all these scams happen. डिटेक्टिव्ह फिक्सने पॅसेपर्ट आउटला सांगितलं की तू तुझ्या मालकाला अरेस्ट करण्यासाठी मला मदत कर, आणि हाँगकाँगला आता तुम्ही पोहोचणार आहात तर हाँगकाँगला त्याला थांबवून ठेव. परंतु पॅसेपर्ट आउट अजिबात तयार नव्हता या गोष्टीला. पण झालं काय की त्याला त्याने एवढी दारू पाजली की ज्याच्यामुळे सगळा घोळ झाला. फिलियास फॉग अँड ही ब्रोक अप. दोघ जणांची ताटातूट झाली, नोकर आणि मालक. बिफोर लिव्हिंग फॉर योकोहामा. योकोहामाला त्यांना पुढे जायचं होतं, हाँगकाँगलाच त्यांची ताटातूट झाली आणि फिलियास फॉग एकटा योकोहामाला निघून गेला. फिलियास फॉग प्लेस द मनी फॉर पॅसेपर्ट आउट at the police station and asked him to visit London. Passepartout out was very sorry. आता झालं काय की त्यांना दोघांची ताटातूट झाली. तो पॅसेपर्ट आउट काय सापडत नव्हता फिलियास फॉगला हाँगकाँगला, आणि तिथले पोलीस स्टेशन मध्ये त्याने संदेश दिला, त्याच्यासाठी काही पैसे सोडलेत आणि सांगितलं की तू आता पुढे मला लंडनला येऊन भेट, मी पुढे जातो. कारण त्यांना ती पैज जिंकायची होती. असं तिथं वाट पाहत थांबावं लागणं शक्य नव्हतं. आणि पैसे आपल्यासाठी आपला मालक सोडून गेला पोलीस स्टेशन मध्ये, एक निरोप देऊन गेला, आणि म्हणून त्याच्या वागण्याबद्दल, म्हणजे स्वतः पॅसेपर्ट आउटच्या वागण्याबद्दल त्यालाच खूप दुःख झालं, म्हणजे पश्चाताप झाला. ही रिच्ड योकोहामा. कोइन्सिडेंटली he and Phileas Fogg and Auda met while watching a dance on a rope. Meanwhile, Detective Fix warrants were available. आता झालं काय, फिलियास फॉग पुढे योकोहामाला पोहोचलेत. योगायोगाने काय झालं, फिलियास फॉग, औडा आणि त्याचा नोकर हे तिघचे तिघ एक रोप डान्स
स्ट्रीट रोप डान्स होता, तो पाहताना तिघांची भेट झाली. तिथं मात्र डिटेक्टिव्ह फिक्स पण आला आणि डिटेक्टिव्ह फिक्सला त्याला तिथं अटक वॉरंट मिळाला. त्याला इंग्लंडहून जो अटक वॉरंट मागवला होता, तो अटक वॉरंट त्याला तिथं मिळाला एक्वामाला. बट इंग्लिश वॉरंट्स वेअर नॉट युज्ड इन जपान, सो ही कुड नॉट अरेस्ट फिलियास फॉग विदाउट रीचिंग लंडन. आता वॉरंट तर त्याला प्राप्त झाला, अरेस्ट वॉरंट, पण इंग्लिश अरेस्ट वॉरंट त्याचा जपानमध्ये उपयोग होत नाही, त्यांच्या नियमात ते बसत नाही. आणि म्हणून डिटेक्टिव्ह फिक्स या फॉगला, हिरोला अटक करू शकला नाही तिथं. मग फिलियास फॉगला आता अटक कुठे करेल, जोपर्यंत आता पुढे ते लंडनला पोहोचणार नाही तोपर्यंत त्याला अटक होऊ शकणार नाही, ही गोष्ट तिथं निश्चित झाली. When Detective Fix visited San Francisco, Passepartout warned him not to bother his boss Phileas Fogg. पुढे डिटेक्टिव्ह फिक्स सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचलेत आणि त्याला तिथं भेटलेत. पॅसेपार्टाउटने त्याला खडकसावून सांगितलं की त्याच्या मालकाला म्हणजे फिलियास फॉगला कुठलाही तू त्रास देऊ नकोस. रिच लिव्हरपूल व्हाया न्यूयॉर्क, थायलंड, डब्लिन, फेसिंग मेनी डिफिकल्टीज ऑन द जर्नी. पुढे ते लिव्हरपूलला गेलेत, न्यूयॉर्क मार्गे थायलंड, डब्लिन असे वेगवेगळे म्हणजे देशांमध्ये ते पोहोचलेत शहरांच्या माध्यमातून. परंतु हा सगळा प्रवास करत असताना त्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागलं. द जर्नी फ्रॉम देअर टू लंडन वॉज ओनली 6 hours. आता शेवटचे स्टेशन पासून आता त्यांचा लंडनचा प्रवास फक्त 6 तासांचा उरलेला होता. बट डिटेक्टिव्ह फिक्स अरेस्टेड फिलियास फॉग इन लिव्हरपूल अँड इम्प्रिझन्ड हिम इन अ रूम. पण झालं काय, 6 तासात तो पैज जिंकेल एवढ्या लांब होता. पण तिथं डिटेक्टिव्ह फिक्सने त्याला फिलियास फॉगला अटक केलं आणि एका रूम मध्ये त्याला कैद केला. बट डिटेक्टिव्ह फिक्स सून रिअलाइज दॅट द रिअल रॉबर हॅड बीन कॉट 3 days अर्लियर. फिलियास फॉग वॉज रिलीज्ड. डिटेक्टिव्ह फिक्सला एक नवीन गोष्ट तिथं समजली, नवीन बातमी समजली की जो खरा रॉबर होता, बँक रॉबर, त्याला 3 दिवसांपूर्वी तिथल्या पोलिसांनी अटक केली आणि फिलियास फॉगला चुकीने अटक झाली होती आणि म्हणून फिलियास फॉगला काय केलं गेलं, रिलीज केलं गेलं, सोडून देण्यात आलं. ही रिच लंडन बाय स्पेशल ट्रेन बट लॉस्ट इज बेट जस्ट 5 minutes लेट. पण झालं काय, तिथून फटक्यात स्पेशल ट्रेनने फिलियास फॉग लंडनला पोहोचला, पण 5 मिनिट तो लेट पोहोचल्यामुळे त्याला त्याचं जे काही बक्षीस होतं ते मिळू शकलं नाही. आता इथं काय झालं की 21 डिसेंबरला 9:45 त्यांना पोहोचण्याची अट होती, पण तो पोहोचला 9:50ला. इथं 9:40 जे दाखवलेलं आहे त्याच्याऐवजी तो 9:50ला पोहोचला, म्हणजे 5 मिनिट उशिरा पोहोचला असं त्याचा अर्थ होतो. जरी 9:40 राहिलं असतं तर 5 मिनिट अगोदर पोहोचला असं होतं, पण हे 9:50ला तो पोहोचला म्हणजे 5 मिनिट उशिरा पोहोचला. आणि म्हणून काय झालं की तो पैज हरला असं त्यांना वाटलं. परंतु इन फॅक्ट ही डिड नॉट लूज द बेल्ट. तो पैज हरलेला नव्हता. का? ही हॅड अराइव्ड ऑन सॅटरडे इन्स्टेड ऑफ संडे. तो संडेच्या ऐवजी सॅटरडेला पोहोचलेला होता. हिज वॉच वॉज 24 hours अहेड ऑफ द लंडन टाइम. लंडनच्या वेळेच्या नुसार त्याची घड्याळ 24 तास पुढे होती. म्हणजे त्याला पोहोचायचं होतं रविवारी, पण ऍक्च्युअल तो पोहोचला होता शनिवारी, म्हणजे 1 दिवस अगोदर पोहोचला होता, परंतु त्याच्या घड्याळामध्ये रविवार दाखवत होता, कारण तो त्यांच्या देशाच्या विरुद्ध बाजूला आलेला होता, वेगळ्या बाजूला आलेला होता. आणि म्हणून ती जी घड्याळ होती त्या 2, 4, 5 देश फिरला, त्यांच्यामधलं जे काही अंतर होतं ते तेवढं होत गेलं आणि म्हणून तो ऍक्च्युअल 1 दिवस अगोदरच पोहोचला होता, म्हणून तो पैज वगैरे काही हरलेला नव्हता. पण हे केव्हा समजलं? सॅम्युअल विल्सन रिअलाइज्ड द मिस्टेक when he went to ask Passepartout to marry Phileas Fogg and Oda. जेव्हा पॅसेपर्टाउट त्या सॅम्युअल विल्सन जे काही लग्न वगैरे लावतात त्यांच्याकडे गेला आणि विचारलं यांच्या दोघांच्या लग्नाच्या बाबतीत, फिलियास फॉग आणि ऑडाच्या लग्नाच्या बाबतीत,
तेव्हा समजलं की त्या दिवशी तर शनिवार होता आणि रविवार दुसऱ्या दिवशी आहे. म्हणजे ते ऍक्च्युअल ते पैज हारलेलं नव्हते, त्यांना पैज हारण्याची वेळ अजून बरीच पुढे होती असं त्या पॅसेपर डाऊटला समजलं. तसं समजल्याबरोबर ही रॅन टू फिलियास फॉग. He reached immediately, drove to the Reform Club at breakneck speed. Just before time, Phileas Fogg had won the race. ते समजल्याबरोबर तो मालकाकडे गेला. मालकाला त्याने पटकन सांगितलं. त्यांनी एक कार घेतली भाड्याने आणि रिफॉर्म क्लबला ब्रेक नेक स्पीडने गेलेत, अगदी फास्ट अशा स्पीडने गेलेत आणि तिथं बिफोर टाइम पोहोचलेत त्या रिफॉर्म क्लबला. त्यांची जी वेळ होती त्याच्या अगोदर ते पोहोचलेत आणि ते रेस म्हणजे ती जी काही त्यांची बेट होती ती बेट त्यांनी जिंकलेली होती. ही पेड पॅसेपर्ट आउट अँड डिटेक्टिव्ह फिक्स £500 each. Phileas Fogg began his married life by marrying Oda. त्यांनी फॉगने या दोघांना, डिटेक्टिव्हला आणि पॅसेपर्ट आउटला त्याच्या नोकराला, या दोघांना £500 दिले त्याने जिंकलेल्या रकमेमधून. आणि त्याने नवीन फिलियास फॉगने त्याचं नवीन जीवन सुरू केलं, त्याचं नवीन मॅरिड लाईफ ऑर्डर सोबत सुरू केलं आणि आनंदी जीवन ते जगायला लागलेत. सो हिअर एंड द नॉव्हेल. इथं आता आपली नॉव्हेल संपली. त्यांचा शेवट जो काही आहे तो गोड झाला. हॅपी एंड या नॉव्हेलचा झालेला आपल्याला दिसतो. याच्या पुढच्या नॉव्हेलसाठी आपल्याला त्याचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल जर आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, पुढच्या नोटिफिकेशन मिळवा आणि हे व्हिडिओ 12वीच्या विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका. सो आय एम थँकफुल टू यू ऑल फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू.